नमस्कार मित्रांनो, मी विश्वांबर शिंदे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या ऑनलाईन असलेल्या रेशन कार्डमध्ये जर किरकोळ छोटे-मोठे काही चुकी झाल्या असतील, तर त्या कशा पद्धतीने तुम्ही दुरुस्त करू शकता घर बसल्या कुठेही न जाता आणि तेही एकदम सोप्या पद्धतीने. तर याची एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली जाणार आहे, म्हणून व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माझे नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतात. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे आणि नेहमीप्रमाणे आपल्याला RCMS पब्लिक लॉग इन या वेबसाईटवरती लॉग इन व्हायचं आहे. तर आपल्याला गुगल क्रोममध्ये सर्च करायचं आहे RCMS पब्लिक लॉग इन. अशा पद्धतीने RCMS पब्लिक लॉग इन एंटर करायचं आहे आणि जी वेबसाईट येईल वरची त्यावर क्लिक करायचं आहे. आता आपण रजिस्टर युजरवर क्लिक करायचं आहे, कारण आपण रेशन कार्ड क्रमांक टाकून RC नंबर टाकून लॉग इन करणार आहोत. तर इंटर रेशन कार्ड नंबर, यामध्ये आपला जो 12 अंकी रेशन कार्ड नंबर आहे तो 12 अंकी रेशन कार्ड क्रमांक आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि खाली दिलेला कॅप्चर जो आहे तो ॲज इट इज जसाच्या तसा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर गेट OTP यावरती क्लिक करायचे. आता त्या महिलेच्या आधार कार्डला जो लिंक असेल नंबर, त्या रजिस्टर मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल. तो 6 अंकी OTP आपण यामध्ये टाकून आता व्हेरीफाय OTP करणार आहोत. त्यानंतर बघू शकता अशा पद्धतीनं तुमचं रेशन कार्ड लॉग इन होईल. डाव्या बाजूला इतके सारे ऑप्शन दिसतील. त्या 3 नंबरचा रेशन कार्ड मॉडिफिकेशन यावर क्लिक करायचे. त्यानंतर ज्या व्यक्तीच्या नावात किंवा स्पेलिंगमध्ये काही बदल झालेला दिसेल तुम्हाला, जे तुम्हाला अपडेट करायचं आहे त्याच्यासमोर पेनवर असं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता ही त्यांची नात आहे, मुलगी म्हणून लावल्या गेले, म्हणून आपल्याला मुलगी काढायचं आहे आणि या ठिकाणी आता नात आहे त्यांची, जे रेशन कार्ड धारक आहे त्यांची नात आहे. तर नात यावर क्लिक करून त्यांचं रिलेशनशिप जे आहे ते आता आपण बदलले. यापूर्वी मुलगी म्हणून लावलं गेलं होतं, आता नात म्हणून आपण लावलं यामध्ये. आता खाली टर्म्स आणि कंडिशनवर क्लिक करून अपडेट यावर क्लिक करायचे. आपल्याला सेव्ह करण्याचं परमिशन मागितलं जाईल. त्यानंतर बघू शकता मेंबर डिटेल अपडेटेड सक्सेसफुली, ओके यावर क्लिक करायचे आणि सर्वच तपशील आपले एकदा आता व्हेरीफाय करून घ्यायचे एक एक करून. आता मी स्क्रोल करून घेतो. तुम्हाला ॲड्रेस बदलायचा असेल, किरकोळ काही चूक झाली असेल तर तो ॲड्रेस देखील तुम्ही यामध्ये बदलू शकता. त्याच्यानंतर केरोसिन डिटेल, तुम्हाला जर तुमचं दुकान बदलायचं असेल तर दुकान देखील तुम्हाला याच्या माध्यमातून अशा पद्धतीनं बदलू शकता. तर बघू शकता या ठिकाणी तुम्हाला गॅस कनेक्शन तुम्ही अपडेट करू शकता. तुमचा गॅस कुठला आहे, तुम्हाला सिंगल टाकीचा आहे का डबल टाकीचा आहे ते देखील तुम्ही याच्यात टाकू शकता. नसेल तर डायरेक्ट नो कनेक्शन करू शकता. तुम्ही तुमचा झोन देखील बदलू शकता. जर शहरी भागामध्ये राहत असाल तर शहरी भागामध्ये रेशन कार्डचे झोन असतात, तर तुम्ही कोणत्या झोनमध्ये येतात ते झोन तुम्ही यामध्ये निवडू शकता. त्यानंतर तुम्हाला दुकान जर तुमचं निवडायचं असेल तर तुम्ही दुकान देखील निवडू शकता. जर तुम्ही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाला असाल आणि तुम्हाला जे जवळ दुकान पडत असेल ते तुमच्या रेशन कार्डशी संलग्न राहणार आहे, म्हणजे धान्य मिळो अथवा न मिळो, पण ते तुमच्या रेशन कार्डशी त्या दुकानाचं एक जोडलेलं असणार आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही ते रेशन कार्डचं दुकान देखील तुमचं बदलायचं असेल तर ऑनलाईन पद्धतीने बदलू शकता, या अशा पद्धतीने रेशन कार्ड लॉग इन करून. त्यानंतर खाली याचे आपल्याला आणि कन्फर्म प्रोसेस सबमिट ॲप्लिकेशन यावर क्लिक करायचे. आता या ठिकाणी तुम्हाला फीस लागणार नाही. बघू शकता रेशन कार्ड मॉडिफिकेशन रिक्वेस्ट हॅज बीन सक्सेसफुली. बघू शकता परत आपण त्याच ठिकाणी आलो आहे. आता ए पासून एक ॲप्लिकेशन नंबर पडलेला दिसतोय. तर आपली जी नवीन बदल केलेला आहे ही रिक्वेस्ट आपली पुरवठा विभागामध्ये गेलेली आहे. आता गव्हर्नमेंट नियमाप्रमाणे 4 दिवसात याला मंजुरी मिळणं अपेक्षित आहे, पण समजू शकतो की थोडे दिवस मागे पुढे होतील. पण एक 15-20 दिवसात, एक महिन्याभरात तुम्ही केलेले बदल हे निश्चितच ऑनलाईन पद्धतीनं अपडेट झालेले असतील. तर अशा पद्धतीने तुम्हाला किरकोळ बदल हा तुम्हाला घर बसल्या, तुमचं रेशन कार्ड जर ऑनलाईन असेल तर अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमच्या रेशन कार्डमध्ये बदल करू शकता. कुठेही तुम्हाला त्यासाठी जाण्याची आवश्यकता नाही.
तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पाठवा. चॅनलवरती आपल्या पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच ऑनलाईन कामाच्या संदर्भात वेळोवेळी माझे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सॲप चॅनलची लिंक दिलेली आहे, टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. ते ग्रुप जॉईन करून घ्या, म्हणजे वेळोवेळी तुम्हाला माझे महत्त्वपूर्ण असे व्हिडिओ भेटत राहतील. चला तर मित्रांनो, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. काही शंका आली असेल तर नक्की तुमचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी त्याला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. भेटूयात पुढील एका व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.